राजाभाऊ टाकसाळे यांचा आज वाढदिवस आहे। ते शिक्षण महर्षी आहेत। काय संकल्प केला आहे आज वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही? आज खऱ्या अर्थाने मित्रांचे संबंध प्रस्थापित करण्याचा एक मैत्रीपूर्ण भावना मित्रांमध्ये तयार व्हावा हा संकल्प केला आहे। आजच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये 10 ते 12 जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आणू हा कार्यकर्त्यांना आज संदेश दिला आहे। कार्यकर्त्यांनी प्रेमभावनेने सर्वांसोबत वागावं, लोकांचे काम करावेत, लोकांच्या कामातूनच आपण मोठं होत असतो हा संदेश आजच्या दिवशी आम्ही केला। तुम्ही जेव्हापासून जिल्हाध्यक्ष झालेले आहात, कारवा म्हणजे वाढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या जिल्ह्यामध्ये झिरो असताना आज खऱ्या अर्थाने एक जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगले यश मिळाले। आम्ही 10 नगरसेवक निवडून आणले आणि नगरपालिकामध्ये एक उपाध्यक्षसुद्धा आम्ही बनवला। हा खऱ्या अर्थाने या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं खऱ्या अर्थाने यश आहे असं मला वाटतं। आता येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 10 ते 12 सीटा आम्ही जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सीटा निवडून आणू हा आमचा संकल्प आहे। तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे, युवकांना संधी मिळणार का जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये? या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आम्ही युवकांना संधी देऊ आणि युवकांनाच दुसऱ्या पार्टीत आणलेले जे काही कार्यकर्ते असतात त्यांना संधी देऊन त्यांना मोठं करण्याचं काम करू आम्ही। तुम्ही एकीकडे शाळा चालवताय, संचालक आहात, एकीकडे राजकारणामध्ये आहात, जिल्हाध्यक्ष आहात, हे दोन्ही कसे म्हणजे मॅनेज कसं करता येईल तुम्ही? शाळा चालवणं हा सेवाभाव आहे। विद्यार्थ्यांसोबत राहणं, विद्यार्थ्यांसोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणं, विद्यार्थ्यांसाठी काम करणं हा सेवाभाव आहे। आणि राजकारण हा खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रात कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हा संकल्प आहे, हा काम करण्याचा। समाजसेवेतूनच राजकारण घडत असते। आम्ही माननीय अजितदादांनी सांगितलं की 80% समाजकारण करायचं आणि 20% फक्त राजकारण करायचं, म्हणून 20% राजकारण करून समाजसेवेच्या माध्यमातून कार्यकर्ता घडवत असतो हा संकल्प। पण अजितदादा आज आपल्यामध्ये नाही। अजितदादा आमच्याकडे नाही आहेत, पण अजितदादाचा संदेश, अजितदादाचं काम आमच्यासोबत आहेत। अजितदादाने केलेलं काम खऱ्या अर्थाने आमच्यासाठी प्रेरणा आहेत। अजितदादा ज्याप्रमाणे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काम करत होते, रात्री कार्यकर्त्यासाठी कुठलाही कार्यकर्ता गेला तरी त्याचं काम करून देत होता, हाच आमच्यासाठी आजच्या दिवशी प्रेरणा आहे। तुम्ही लहानपणापासून सोशल वर्कमध्ये आहात, मला प्रेरणा कोणापासून आली? ही प्रेरणा ही खरी आमच्या आईवडिलापासून आम्हाला प्रेरणा आली आहे। आईवडिलांनी खऱ्या अर्थाने आम्हाला एक चांगला संदेश दिला आहे, प्रेम करण्याचा संदेश दिला आहे, सर्वांसोबत चांगल्या वागणूक संदेश दिला आहे। आईवडिलांनीच आम्हाला घडवलं, त्या आईवडिलांमुळेच मी घडलो। वाढदिवसानिमित्त तुम्ही काय संकल्प केलेला आहे, काय संदेश द्या? वाढदिवसानिमित्त आपण कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण करण्याचं काम आपण करणार आहोत आणि कार्यकर्त्यांनी मैत्रीपूर्ण भावना निर्माण करावी प्रत्येकासमोर, प्रेमानं वागावं, दुश्मनी कोणासोबत घेऊ नये। कार्यकर्त्याचा वैचारिक दुश्मनी व्हायला पाहिजे, पण अशी कोणती दुश्मनी होऊ नये यासाठी कार्यकर्त्याचा आम्ही सांगत असतो। आणि आपलं राजकारण न करता आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करतो हा खरा संदेश आहे। समाजकार्याच्या माध्यमातून राजकारण करावे असा संदेशच आज वाढदिवसानिमित्त राजाभाऊ टाकसाळे यांनी दिलेला आहे। ते एक शिक्षण महर्षीसुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांचे ते नागपूर जिल्हा अध्यक्षसुद्धा आहेत। आपण बघत राहा IBM TV9 न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।